गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण श्रावण महिन्यामध्ये मिठाचा दिवा लावल्यानंतर आपल्या घरात काय सुखसमृद्धी येते किंवा मिठाचा दिवा लावल्यानंतर आपल्या घरात काय फरक पडतो किंवा ते केल्यानंतर घरात पैशाची अडचण दूर होते का, या सर्वांची माहिती देणार आहे। हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकराचा महिना। या महिन्यात श्रावणी सोमवार तसेच श्रावणी उपवास आपण धरतो। श्रावण महिन्यात मिठाचा दिवा लावण्याची प्रथा आहे। याला आपण वरदलक्ष्मी व्रत किंवा मिठाचा दिवा असेही म्हणतो। श्रावण महिन्यात मिठाचा दिवा लावण्याची माहिती मी आता सांगणार आहे। मिठाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, तसेच वास्तुशास्त्रानुसार घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते। एक लहान मातीच्या भांड्यात मीठ भरून त्यात कापसाची वात ठेवून दिवा लावला जातो। हे व्रत लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी येण्यासाठी करतात। श्रावण महिन्यात मिठाचा दिवा लावण्याचे फायदे काय आहेत ते बघूया। श्रावण महिन्यात मिठाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते, घरात भरभराटी येते, पैसा अडीअडचणी येण्याचे मार्ग मोकळे होतात। मिठाचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मी देवीची कृपा राहते, अनेक आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते। घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। मिठाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो। काही लोकांचा तर असा विश्वास आहे की मिठाचा दिवा लावल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते। मिठाचा दिवा लावण्याची पद्धत आता आपण जाणून घेऊया। एक छोटा मातीचा दिवा घ्या, त्या दिव्यामध्ये थोडेसे जाड मीठ म्हणजेच खडे मीठ टाका। दिव्यामध्ये तेल किंवा तिळाचे किंवा तूप टाकले तरी चालेल। दिव्यामध्ये वात लावा। हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा घरात कोणत्याही ठिकाणी जिथे नकारात्मक ऊर्जा जास्त आहे तिथे लावा। मिठाचा दिवा लावल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर होते। मिठाचा दिवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते। घराच्या वास्तुस्थिती दोष कमी होतात असे मानले जाते। काही लोकांच्या मते मिठाचा दिवा लावल्याने आपले आजारापासून संरक्षण होते असेही म्हणणे आहे। मिठाचा दिवा लावल्याने आजारपण दूर राहते। मिठाचा दिवा दररोज किंवा शक्य असल्यास नियमितपणे लावा। तो दिवा लावताना घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा। मिठाचा दिवा लावताना कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अंधश्रद्धा बाळगू नका। श्रावण महिन्यात शमीच्या झाडाजवळ दिवा लावणे हे देखील शुभ मानले जाते, असे एका धार्मिक संकेतस्थळावर म्हटले आहे। शमीचे झाड भगवान शिवाला प्रिय आहे आणि ते लावल्याने घरात सुख, समृद्धी, शांती येते असे मानले जाते। प्रत्येक शुक्रवारी मिठाचा दिवा लावल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते। तसेच हा दिवा घरात कोणत्याही ठिकाणी, विशेषतः देवघरात किंवा जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते तिथेही ठेवला तरी चालेल, परंतु जिथे नकारात्मक ऊर्जा जास्त आहे तिथे हा दिवा लावल्यानंतर आपल्या घरात खूप चांगला फरक पडतो। श्रावण महिन्यात मिठाचा दिवा लावण्याची ही एक परंपरा आहे। बऱ्याच ठिकाणी
मिठाचा दिवा लावला जातो. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यातच मिठाचा दिवा का लावावा, या दिव्याची पद्धत कशी आहे किंवा हा दिवा कसा लावावा याची माहिती दिली आहे. यानंतर हा दिवा लावल्याने आपल्या घरात काय फरक पडतो हेही मी तुम्हाला सांगितले आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.